व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पाहत आहे. त्यामध्ये तो पाहण्याआधी आपल्याला काही बेसिक टर्म्स यामध्ये पाहणं गरजेचं आहे. ते म्हणजेच की द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. आपल्याला याआधी आपण फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स आणि टर्म्स T1 T2 त्यानंतर ह्या गोष्टी आपण फाइंड केल्या. त्यानंतर आपण AP कशा प्रकारे ह्या टर्म्स दिलेल्या असतात त्यापासून आपण AP फॉर्म केलेली आहे. तर आता त्या टर्म्स सर्व आलेल्या आहेत आपल्याकडे, म्हणजे सिक्वेन्स आहे आपल्याकडे. तर त्या सर्वांची सम किती होईल यासाठी आता आपण फॉर्म्युला पाहणार आहे. ओके, तर एक कन्सेप्ट म्हणजे जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्याला पहा, लक्ष द्या. आता द सम ऑफ, सम म्हणजेच कशाने डिनोट करू आपण त्याला, कॅपिटल S आणि n. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP म्हणजे आपल्याला मेन फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे कशाचा, Sn चा. Sn म्हणजेच काय, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. म्हणजे जेही सिक्वेन्स असेल त्या प्रत्येकाची सम, ते पूर्ण टोटल सम म्हणजेच काय आहे, Sn. तर आपल्याला माहित आहे A म्हणजेच काय असते, फर्स्ट टर्म. काय असते, फर्स्ट टर्म. त्यानंतर D म्हणजेच काय असतो, कॉमन डिफरन्स ऑफ एन AP. ऑफ एन AP म्हणजे एखादी आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक सिक्वेन्स दिलेला आहे, त्यामध्ये फर्स्ट टर्म काय असते A आणि कॉमन डिफरन्स कशाने डिनोट करतो आपण, D नी. ओके, तर ती आपण जी जनरल AP आहे ती अशा प्रकारे लिहू शकतो आपण. मी घेतलेलं सुद्धा आहे, याआधी पण पाहिलेलं आहे आपण. A प्लस D, बरोबर ना, A प्लस D कॉमा A प्लस 2D कॉमा A प्लस 3D कॉमा अप टू सो ऑन. आणि अप टू हे कुठपर्यंत जाणार, A प्लस n-1 इंटू D. म्हणजे हे लास्ट टर्म होईल आपली. यस ऑर नो. ओके, तर सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP म्हणजे Sn म्हणजेच काय होणार मग, आता आपल्याला Sn म्हणजेच या सर्व जी AP आहे त्या सर्वांची सम, त्या सर्वांची काय आहे, सम आपल्याला काढायची आहे. म्हणजेच काय होईल, इथे ॲज इट इज लिहून टाकायचं आहे, फक्त प्लसचं साईन द्यायचं आहे. A प्लस D प्लस A प्लस 2D प्लस आता अप टू सो ऑन, बरोबर ना. आपण पूर्ण टर्म त्यामध्ये घेत आहे, प्लस लास्ट टर्म त्यामध्ये ॲड करायची आहे. A प्लस n-1 इंटू D हे असेल कंप्लीट. आपण त्याची काय केली, टोटल जो सिक्वेन्स आहे, ज्या टर्म्स आहेत त्या सर्वांना काय केलं, फक्त ॲड केलं, म्हणजे सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP. पण अजूनही आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला नाही आहे. याला इक्वेशन नंबर देणार आपण 1. काय म्हणणार, 1. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे, या इक्वेशनला आपण रिव्हर्स करू आणि रिराईट करू. काय करणार, रिव्हर्स करणार आणि रिराईट करणार. रिव्हर्स अँड रिराईट इक्वेशन फर्स्ट. वी गेट इक्वेशन फर्स्ट जे आहे हे आपण जर रिव्हर्स केलं तर मागची टर्म पुढे येणार, बरोबर, आणि पुढची टर्म मागे जाणार आहे. कळत आहे. ओके, तर Sn इज इक्वल टू, Sn तोच राहील. ओके, Sn इज इक्वल टू लास्ट टर्म काय आहे पहा, म्हणून याला अशा प्रकारे मी ब्रॅकेटमध्ये लिहित आहे, म्हणजे समजलं पाहिजे. A प्लस n-1 इंटू D. A प्लस n-1 इंटू D प्लस, आता हे अप टू सो ऑन होतं, ॲज इट इज त्याला राहू द्यायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर काय आहे, प्लस A प्लस 2D प्लस त्यानंतर A प्लस
डी आणि प्लस ए, हे इक्वेशन आलं आहे आपल्याकडे सेकंड. ओके, तर आता या दोन्ही इक्वेशनला काय करणार आपण, ऍड करणार आहे. काय करणार आहे, ऍड करणार आहे. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याला जर मी ऍड केलं तर काय होणार, Sn आणि Sn 2Sn. कळत आहे. ओके, इथे लिहू Sn प्लस Sn इज इक्वल टू, आता याच्यामध्ये ही टर्म ऍड होणार, यामध्ये ही वाली टर्म ऍड होणार. बरोबर, यस ऑर नो. तर ए प्लस हा ए आणि हे टर्म. बरोबर, तर मी समजण्यासाठी एकाखाली एक लिहितो. काय लिहितो, एकाखाली एक लिहिणार आहे. ओके, ए प्लस, आता खालची टर्म काय आहे, ए प्लस n-1 इंटू डी. कळत आहे का सर्वांना. ओके, प्लस मध्ये. ओके, याच्या खाली ही टर्म. कळत आहे. ओके, त्यानंतर ए प्लस डी, याच्या खाली इकडची टर्म. ओके, आता ते जास्त लिहायचं काही काम नाही आहे, आपण फक्त या पहिल्याच टर्मला लिहिणार आहोत, कारण की ते n नंबर ऑफ टर्म्स आहेत, त्या लिहिण्यात काही अर्थ नाही आहे. समजत आहे, यस ऑर नो. ओके, तर इथे याला आपण काय करू, अप टू सो ऑन आहे, तर याला क्लोज करून टाकू इथेच. कळत आहे, यस ऑर नो. तर Sn प्लस Sn म्हणजेच 2Sn. आणि त्याच्यावरती मी एक एक्झाम्पल पण सांगेल की तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे कसा डिराईव्ह झाला हे एकदम एका सेकंदात समजेल. ओके, तर 2Sn इज इक्वल टू ए प्लस ए 2a प्लस काय राहिलेला आहे, n-1 इंटू डी. n-1 इंटू डी. कळत आहे का. तर देअरफॉर आता हा जो 2 आहे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. बरोबर, तर इकडे जर आपण त्याला पाठवलं तर काय होणार, तो डिवाइड होणार. तर देअरफॉर Sn इज इक्वल टू 1/2 आणि हे ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज पूर्ण टर्म 2a प्लस n-1 इंटू डी. कळत आहे, यस ऑर नो. तर हे जे हा जो डिराईव्ह झालेला आहे हा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह आपण केलेला आहे, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. तर हा एक फॉर्म्युला, और मध्ये दुसरा एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी तयार करू शकतो. Sn इज इक्वल टू हाफ. आता पहा, हा 2a म्हणजेच काय होतो, a प्लस ए असं लिहू शकतो का आपण. 2a ला काय लिहू शकतो, a प्लस ए. बरोबर, तर पहा, लक्ष द्या, a प्लस ए, या 2a ला काय केलं मी, a प्लस ए लिहिलं आणि प्लस n-1 इंटू डी. n-1 इंटू डी. आता हे टर्म तुम्हाला ओळखीची वाटत आहे का, a प्लस n-1 इंटू डी म्हणजेच tn. बरोबर, tn म्हणजेच काय, लास्ट टर्म. कळत आहे. तर देअरफॉर इक्वल टू 1/2. आता a म्हणजेच काय असते, फर्स्ट टर्म, पहिली टर्म, प्लस आता आपल्याला माहित आहे a प्लस n-1 इंटू डी म्हणजेच याला काय म्हणतो आपण, tn, ती असते लास्ट टर्म. बरोबर, तर Sn चा हा या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. Sn इज इक्वल टू हाफ a प्लस tn. कुठे, हो का, हा, बस काही चुकलं नाही आपलं, लक्ष द्या. ह्या ज्या टर्म्स आहेत, पहा, लक्ष द्या, ह्या ज्या इकडे टर्म्स, हे जे आपण इथे सम केलेली आहे ना, ही n टाइम्स आहे. बरोबर, आपण n टर्म्स साठी काढत आहे ना, तर n टाइम्स आहे. किती टाइम्स आहे, n टाइम्स आहे. म्हणून या ठिकाणी हा n जो आहे याला काय होणार, मल्टिप्लाय होणार. काय होणार, मल्टिप्लाय होणार, म्हणजेच n/2. पहा, लक्ष द्या, n/2. इथे पण n/2 आणि या tn ला आपण l सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच लास्ट टर्म. कळत आहे का, यस ऑर नो.
आणि एक एक्झाम्पल पहा त्याच्यावरचं. ओके, तर आता एखाद्या मी जर सांगितलं मला जर बाहेर जायचं असलं फॉर एक्झाम्पल, ओके, तर मी सांगेल तुम्हाला या 1 + 2 + 3 + ओके प्लस अप टू सो ऑन अप टू 100 पर्यंत असे नंबर लिहा, म्हणजे AP राईट करा आणि त्या सर्वांची सम करा, बरोबर. पण त्यामध्ये एक हुशार विद्यार्थी असतो, तो काय करतो, या पूर्ण टर्म्स अशा लिहिल्या त्याने. ओके, किती आहे टर्म्स 100. ओके, तर आपण सर्वात आधी AP लिहून घेतली होती, त्यानंतर काय करायचं, त्याला रिव्हर्स करायचं. रिव्हर्स करायचं म्हणजेच 100 याच्या खाली करायचं, खाली लिहायचं आहे, कळत आहे. 100 लिहिलं, इथे काय येणार 99, इथे काय येणार 98, इथे काय येणार 97, बरोबर. अशा प्रकारे चालत राहणार, कळत आहे का. समजत आहे ना. ओके, तर मग आता यांची काय घेतलेली आहे आपण इथे ॲडिशन, दोघांची काय केली ॲडिशन केली, तर मग यांची ॲडिशन काय आली 101 प्लस यांची ॲडिशन काय आली 101 प्लस यांची ॲडिशन काय आली 101 अप टू सो ऑन, म्हणजे लास्टला काय येणार +1 येणार, म्हणजे याची ॲडिशन काय येणार 101 येणार आहे. पण इथे टर्म स्पेसिफिक आहे, इथे n टर्म्स होत्या, इथे काय आहे स्पेसिफिक टर्म आहेत, बरोबर. तर मग आन्सर काय आलेला आहे 101 मल्टिप्लाय 100. ओके, आणि अपॉन मध्ये 2, अपॉन मध्ये 2 घ्यायचा आहे, बस आलं लक्षात. तर 2 1 चा 2, 2 5 चा 0 आणि इथे काय येणार मग आन्सर 5050. कळत आहे का. हे झालं आपलं आन्सर, म्हणजे मी बाहेर जात नाही, तुम्ही आन्सर काढलं, कळते का. तर या SN सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP याला कसं यूज करतात अशा प्रकारे, समजलं. म्हणजे तुम्ही 1 ते 100 पर्यंत त्या सर्वांची सम एकदम विदिन अ सेकंड केली, बरोबर ना. नाही तसे जर तुम्ही केली असते 1 + 2 3 3 + 3 किती वेळ लागला असता तुम्हाला, पण तुम्ही इथे काय केलं एकदम क्विक आन्सर काढलेला आहे. आणि ह्या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतात. इथे हे n टर्म्स आहेत, इथे स्पेसिफिक टर्म होत्या, म्हणजे 101 ही त्यांची सम आली, पण किती टाइम्स होत्या 100 टाइम्स होत्या, 100 टाइम्स, म्हणून आपण त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं अपॉन मध्ये 2 आणि त्याचं आन्सर आलेलं आहे. हे एक्झाम्पल पण तुम्ही लिहून घ्या, समजलं तुम्हाला, यस ऑर नो, कळलं का, राईट करा. प्रॅक्टिस सेट 3.3 मधला पहिला क्वेश्चन. द फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज 6. आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली आहे 6 अँड द कॉमन डिफरन्स इज 3. दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. त्यावरून आपल्याला सम ऑफ 27th टर्म्स विचारलेला आहे. ओके, म्हणजे S27 आपल्याला काढायचा आहे. आता S फॉर सम हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, काय काय दिलेलं आहे इथे, A = 6, D = 3 आणि फाइंड काय करायचं आहे S27. यामध्ये देअरफॉर SN = n/2 इंटू इन ब्रॅकेट इथे फॉर्म्युला काय असतो 2A, काय असतो फॉर्म्युला 2A. ओके, फॉर्म्युला जर तुम्ही चुकवला किंवा रॉंग केला तर खाली लिहून काही फायदा नाहीये, सर्व रॉंग होत जाणार आहे, कळत आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला अशा प्रकारची जर ॲक्टिव्हिटी दिलेली असेल, आता इथे 12 आहे. ओके, हे का बरं आलं, कारण की इथे A ची व्हॅल्यू काय आहे 2 × A, म्हणजेच A किती आहे इथे 6 आहे, म्हणजेच काय होणार 12, म्हणून इथे काय व्हॅल्यू आलेली आहे 12, ते ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे तिथे. ओके, त्यानंतर SN = 27/2, हा n ची व्हॅल्यू आपल्याला काय फाइंड करायची होती 27. ओके, म्हणून 27/2 इंटू 12 + 27 - 1, n ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे आपण 27 इंटू D, कॉमन डिफरन्स हा आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपण तो फिलअप करणार आहे 3. त्यानंतर 27 + 27/2 ॲज इट इज आहे मल्टिप्लाय. आता या ठिकाणी आपल्याला एक फिलिंग द ब्लँक दिलेली आहे, या ब्रॅकेटला पूर्ण सॉल्व करायचं आणि ते इथे राईट करायचं आहे. तर आता पहा 12 +
इथे काय आहे 12 प्लस 27 मायनस 1 म्हणजेच 26 आणि मल्टिप्लाय मध्ये आहे 3. ओके, याला आपण सॉल्व करणार आहे 12 प्लस आता 26 3 चा 78. ओके, आणि याला जर आपण सॉल्व केलं तर काय येणार आहे 90. 78 प्लस 12 म्हणजेच काय होणार 90. आणि हे आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर आता याला जर सॉल्व केलं तर आता इथे 45 दिलेला आहे म्हणजेच 2 1 चा 2 आणि 2 45 चा 90. ओके, आणि याला जर सॉल्व केलं आपण हे मल्टिप्लिकेशन आहे काय आहे 27 मल्टिप्लाय 45. ओके, 7 5 चा 35 ची 3 5 हातचे आले 3 7 चौक 28. त्यानंतर 5 दुनी 10 बरोबर 28 प्लस 10 38 आणि 3 म्हणजेच 41. तर इथे येणार 1. त्यानंतर 4 कॅरी 4 2 चा 8 8 आणि 4 12 म्हणजे 12 आणि 15. हे काय असेल याचं आन्सर असेल. कळत आहे? म्हणजेच सम ऑफ 27th टर्म्स ऑफ एन एपी इज किती असेल 12 15. कळत आहे? तर देअरफॉर इथे आपण राईट करणार SN इज इक्वल टू 12 15 1215. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. ओके, हे इकडे आपण रफ वर्क केलेलं आहे ते तुम्ही तशा प्रकारे करू शकता. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतो. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. तर सर्वात आधी आपल्याला इवन नॅचरल नंबर माहीत असणं गरजेचं आहे. ते कोणते आहेत? हिअर 2, 4, 6, अप टू सो ऑन. आणि इवन नॅचरल नंबर म्हणून n टाइम्स पण त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर. तर आर द इवन नॅचरल नंबर्स. ओके, हे काय आहेत इवन नॅचरल नंबर्स आहेत. यामध्ये आता फर्स्ट टर्म काय असेल आपण डिनोट करतो ए नी, त्यालाच आपण T1 असं म्हणतो आणि काय आहे 2 आहे. काय आहे 2 असेल. त्यानंतर T2 जर आपण फाइंड केला तर T2 इज इक्वल टू काय असेल 4. त्यानंतर T3 इज इक्वल टू 6. ओके, अप टू सो ऑन हे चालू राहणार आहे. ओके, त्यावरून आपण डी फाइंड करू शकतो म्हणजेच कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स कसा असतो T2 मायनस T1. तर T2 किती आहे 4 मायनस 2 इज इक्वल टू काय असेल 2 असेल. ओके, कॉमन डिफरन्स. आता इवन नंबर आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा असतो 2 चा असतो. ओके, तर आपल्याला विचारलेलं काय आहे फाइंड द सम ऑफ, सम म्हणजेच यस. ओके, आणि सम किती फर्स्ट 123 नंबरची आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला n दिलेला आहे. n किती आहे 123. n काय दिलेला आहे 123. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे नाऊ Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता यामध्ये आपल्याला a माहित आहे, n माहित आहे आणि d सुद्धा माहित आहे. तर आपण पुट n इज इक्वल टू 123. पुट n इज इक्वल टू 123. जर आपण पुट केलं तर काय होणार यस 123 इज इक्वल टू n काय आहे 123 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू काय आहे इथे 2 प्लस n काय आहे 123 मायनस 1 इंटू डी किती आहे कॉमन डिफरन्स सुद्धा आहे 2. कळत आहे? ओके, तर इथे आपण याला फर्दर इकडे सॉल्व करणार. पहा लक्ष द्या. तर देअरफॉर
123 इज इक्वल टू, याला आपण रिड्यूस करू शकत नाही म्हणून सध्याचा ॲज इट इज ठेवणार आहे. 123 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय, आता 2 2चा काय होणार 4 इन ब्रॅकेट 4. आता इथे काय आहे प्लस 123 मायनस 1 म्हणजेच 122 आणि मल्टिप्लाय 122 मल्टिप्लाय मध्ये याला काय आहे 2 आहे. ओके, तर 123 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय, हा 4 ॲज इट इज लिहिणार आपण, प्लस 122 मल्टिप्लाय 2 म्हणजेच काय होणार 4 आणि इथे 244. ओके, 442 असं मागून म्हटलं मी त्याला. ओके, तर 123 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय, आता 144 प्लस 4 म्हणजेच 244 प्लस 4 म्हणजेच 248. ओके, तर आता या 2 ने आपण याला डिवाइड करू शकतो. तर काय होणार 123 मल्टिप्लाय, ओके, 2 1चा 2, 2 2चा 4 आणि 2 4चा 8 म्हणजेच 124. काय होणार 124. आता याला फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, कळत आहे. मल्टिप्लाय जर केलं आपण तर 1 2 3 आणि 1 2 4, तर 4 3चा 12, हाताला 1 4 3 12, हाताला 1 4 2 8 आणि 1 9 4 1 4, त्यानंतर 3 2 6 2 2 4, 2 1चा 2, 3 2 आणि 1. ओके, तर काय येणार 2 9 6 15 5 हाताला 1 4 आणि 4 8 आणि 4 12 2 हाताला 1 5 1 1 5 2 5 2 1 5 2 5 2. हे असेल आपली सम. यस इज इक्वल टू 123 इक्वल टू काय असेल 15,252. हे असेल आपला आन्सर. तर काय लिहिणार मग तुम्ही, द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर, इथून पासून लास्ट स्टेटमेंट लिहायचं. द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर इज 15,252. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. ओके, हे फाईन न लिहिता इथून पासून तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. ओके, ते खाली लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. यामध्ये आपण पाहत आहे फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये बिटवीन म्हणजेच त्याच्या आतमधले, इथपासून नाही, ठीक आहे, जे सांगितलेलं आहे ते नाही घ्यायचे आहे, त्यांच्या आतमध्ये. ओके, 1 and 350 यांच्या आतमध्ये द सम ऑफ ऑल इवन नंबर्स काढायची आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण द इवन नंबर्स सर्वात आधी सोल्युशन मध्ये द इवन नंबर्स बिटवीन इवन नंबर काढायला सांगितले आहे कोणामधले, त्यांची सम घ्यायची आहे. पण ते इवन नंबर्स काय आहे 1 2 350 यांच्यामध्ये कोणकोणते इवन नंबर्स येतात. द इवन नंबर्स बिटवीन 1 and 350 आर यांच्या मधात जर आपण इवन नंबर पाहिले, इवन नॅचरल नंबर, तर 1 आहे का नाही, तो घ्यायचाच नाही आहे, त्यामधला घ्यायचा आहे. म्हणजेच 2 पासून सुरुवात होणार अप टू सो ऑन 350 आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्याच्या आधीचा काय होणार 248. तर हा असेल आपला लास्ट नंबर, कळत आहे, त्याच्या आधीचा घ्यायचा आहे, बरोबर. म्हणजे याच्यामधून तुम्ही -2 सुद्धा करू शकता.
कारण की इवन सांगितलेलं आहे, या लास्ट नंबरमधून -2 करायचे आहे. हो, -2 इथून करायचं आहे बरोबर. तर काय होणार इथे 348. कळत आहे काय? याच्या आतमधले आपल्याला नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, तर आता आपल्याला किती नंबर्स आहेत ते नंबर्स म्हणजे n नंबर फाइंड नाही आहे, माहीत नाही आहे, तर तो आपल्याला आधी फाइंड करायचा आहे. तर या सिक्वेन्सवरून आपण काय लिहू शकतो, a = t1 = 2. त्यानंतर t2 आपण फाइंड करू शकतो इथून 4. ओके, त्यानंतर यावरून आपण आता d फाइंड करू शकतो. d म्हणजेच काय, कॉमन डिफरन्स. d काय असेल, t2 - t1. t2 किती असेल, 4 -2 = तर कॉमन डिफरन्स काय आलेला आहे, 2, आणि a सुद्धा किती आलेला आहे, 2. तर आता इथे आपल्याला लास्ट टर्म सुद्धा माहित आहे, म्हणजेच tn. कळत आहे ना, tn = 348. काय आहे, 348. तर आता आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे टर्मचा, त्यामधून आपण नंबर्स फाइंड करू शकतो. जर आपल्याला tn माहित असेल तर आपण n फाइंड करू शकतो. तर काय फॉर्म्युला आहे, नाव tn = a + n - 1 × d. तर tn आपल्याला इथे दिलेला आहे, किती आहे, 348 = a काय आहे इथे 2 + n - 1 × d किती आहे, d सुद्धा इथे आहे मल्टिप्लाय मध्ये 2. तर देअरफॉर इथे 348 मायनस हा जो +2 आहे हा आपण इकडे घेऊन येणार, म्हणजेच काय होणार, -2 = n - 1 × 2. तर इथे 348 - 2 म्हणजेच 346. आता हा 2 जो आहे इथे मल्टिप्लायला आहे, इथे आपण त्याला घेऊन आलो, म्हणजेच तो काय होणार, डिवाइड होणार n - 1. ओके, तर याला जर आपण डिवाइड केलं तर काय येणार आपल्याला आन्सर पहा. तर इथे आपण याला रिड्यूस करून घेणार, 2 × 1 = 2, परत 1 7 आणि 3 चा. ओके, म्हणजेच 173 = n - 1. हा जो -1 आहे हा आपण या साईडला घेऊन येणार, म्हणजे देअरफॉर n = काय राहणार, 173 + 1. तर 170 काय होणार, 4. तर n आपल्याकडे आलेला आहे 174. तर आपल्याला पूर्ण फाइंड करायचं आहे, हे जे नंबर्स आहेत 1 ते 350 यांच्यामध्ये इवन नॅचरल नंबर्स जे आहेत ते किती आहेत, पूर्ण 174. तर आपल्याला त्यांची सम फाइंड करायची आहे. तर नाव आपल्याकडे एक दुसरा समचा फॉर्म्युला आहे, Sn = n/2 × 2a + n - 1 × d. तर देअरफॉर n = काय आहे आता, 174. एवढ्या टर्मचे आपल्याला सम काढायची आहे. तर 174 = 174 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू काय आहे, a म्हणजे फर्स्ट टर्म 2 दिलेला आहे, प्लस n म्हणजेच काय आहे 174 - 1 × d किती आहे, 2 आहे. तर देअरफॉर S174 = याने जर आपण आता याला रिड्यूस केलं, म्हणजे भाग दिला 2 नी, तर 2 16, 1 राहिला आणि 2 14, म्हणजे 87 × 2 2 चा काय होणार इथे 4, प्लस इथे 174 - 1 म्हणजेच 173 मल्टिप्लाय 2. तर याला आपण मल्टिप्लाय करू पुढे फर्दर सॉल्व केल्यानंतर. पहा, S174 = 87 मल्टिप्लाय 4 प्लस बोर्ड मासच्या नियमाने आधी आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार, नंतर ॲडिशन करणार. 2 3 चा 6, 7 2 14, 4 हाताला 1 आणि 3 346
याची ॲडिशन करणार तर 87 मल्टिप्लाय 6 4 10 0 हाताला 1 म्हणजे 350. आता 87 मल्टिप्लाय 350 यांचं मल्टिप्लिकेशन करणार, हा 0 त्यानंतर ॲड करणार आपण. ओके, आधी 87 आणि 35 या दोघांचं आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. तर सर्वात पहिले आपण 2/2च्या मेथडने याला सॉल्व करत असतो. तर 7 5 35 5 हातचे आले 3, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय 8 5 40. ओके, त्यानंतर 7 21 4 6 हे 4 राहणार इथे, 6 राहिला कॅरी. ओके, त्यानंतर 8 24 24 आणि 6 म्हणजेच 30. आणि हा 0 जो आहे तो घेतला नव्हता तो ॲड करून द्यायचा आहे, म्हणजे 30,450 यस 174. तर आपण लिहू शकतो द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड 350 इज 30,450. काय असेल, 30,450. राईट करा सर्वांनी. स्टेटमेंट लिहायला कोणी विसरणार नाही, नाहीतर लिहून घ्या. ओके, स्टेटमेंट काय असेल, इथून पासून चालू करायचं. द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड, या ऑलच्या ठिकाणी द सम ऑफ 174, कारण की ते नंबर्स तेवढे होते. ओके, द सम ऑफ 174 इवन नंबर्स बिटवीन 1 अँड 350 इज काय असेल, 30,450. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. ओके, हे फाईन यानंतर लिहायचं नाही, हे स्टेटमेंट लिहायचं या ठिकाणी, हे फायनल, याला हाफ मार्क असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन ॲन AP 19th टर्म इज 52. म्हणजे 19वी टर्म आपल्याला 52 दिलेली आहे अँड 38th टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. आपल्याला सम फाइंड करायची आहे 56 टर्मची. काही गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर सोल्युशन काय गिवन दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण लिहून घेणार आहोत. इन ॲन AP म्हटलेलं आहे, म्हणजेच AP जर असेल तर आपल्याला माहित आहे फर्स्ट टर्म इज A and D is a common difference. हे आपल्याला AP मध्ये पाहायला मिळते. जर अरिथमेटिक प्रोग्रेशन एखादा सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळत असेल सिरीज, तर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म असते A आणि कॉमन डिफरन्स काय असतो, D असतो. D इज अ कॉमन डिफरन्स. त्यानंतर गिवन काय दिलेला आहे अजून, 19th टर्म आपल्याला दिलेली आहे. किती आहे, 52. आणि 38th टर्म आपल्याला या ठिकाणी गिवन दिलेली आहे इक्वल टू किती असेल, किती आहे 128. हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन दिलेली आहे. काय दिलेली आहे, गिवन. यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, TN इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, नाव TN इज इक्वल टू. हाच फॉर्म्युला का बरं वापरत आहे आपण, कारण की टर्म आपल्याला दिलेली आहे, म्हणून या ठिकाणाहून आपण सायमल्टेनियस इक्वेशन आधी तयार करणार आहोत. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. या ठिकाणी आपण एकदा पुट करणार आहे 19. पुट N इज इक्वल टू 19, म्हणजे आपल्याला टर्म 19 मिळेल. T19 इज इक्वल टू A ॲज इट इज लिहिणार आपण, प्लस N म्हणजेच काय 19 मायनस
1 इंटू डी सुद्धा आपल्याला माहीत नाही, बरोबर. तर देअरफॉर आता T19 टर्म यालाच आपण काय म्हणतो, T19 म्हणतो, बरोबर. T19 किती आहे 52 आणि T38 ह्या टर्म आपल्याला दिलेल्या आहेत, हे किती आहे 128. हे ॲज इट इज आपण इथे लिहू शकतो. T19 म्हणजेच काय असेल 52 इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 म्हणजेच 18 डी. याला इक्वेशन नंबर देणार आपण 1. त्यानंतर आपण पुट करणार, पुट n इज इक्वल टू 38, पुट n इज इक्वल टू 38. तर यामध्ये T38 इज इक्वल टू ए प्लस n म्हणजे 38 मायनस 1 इंटू डी. तर इकडे राईट करणार आपण इथे. देअरफॉर T38 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 128. किती आहे 128. ते ॲज इट इज लिहिणार ए प्लस, आता 38 मायनस 1 म्हणजेच 37 डी. काय होणार 37 डी, बरोबर. तर हे इक्वेशन असेल आपलं इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आलेलं आहे, इक्वेशन सेकंड आलेलं आहे, याला आपण करणार आहे ॲड इक्वेशन. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. वी गेट इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या दोघांना जर आपण ॲड केलं तर फर्स्ट इक्वेशन काय आहे 52 इक्वल टू काय आहे 52 इक्वल टू ए प्लस 18 डी. काय आहे ए प्लस 18 डी. आणि इक्वेशन सेकंड काय आहे 128 इक्वल टू ए प्लस 37 डी. यांना जर आपण ॲड केलं तर साइन चेंज करायचं काही काम नाही आहे. इथे यांची जर ॲडिशन केली तर 8 आणि 2 10 शी 0 हाताला 1 5 आणि 3 8 आणि 1 म्हणजे 180 इक्वल टू काय असेल ए प्लस ए म्हणजेच 2a आणि प्लस 18d आणि 37 म्हणजे 18 प्लस 37 किती होतात 55d. किती होणार 55d. कळत आहे. तर आपल्याला सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म विचारलेला आहे. म्हणजे n आपल्याला माहित आहे 56 आणि फॉर्म्युला जर आपण पाहिला तर 2a प्लस n मायनस 1 अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर n काय आहे 56 मायनस 1 म्हणजेच 55d होते आणि 2a म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये a आणि d ची व्हॅल्यू काढण्याची काही गरज नाही आहे. याची व्हॅल्यू डायरेक्ट आलेली आहे किती आहे 180 करते. म्हणून आपण डायरेक्ट फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. नाही तर मग आपण ए आणि डी हे दोन्हीही फाइंड केले असते, पण इथे काही गरज नाही आहे. नाऊ एस एनचा फॉर्म्युला काय आहे एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर आपल्याला एस एन म्हणजेच काय 56 टर्मची सम फाइंड करायचा आहे. म्हणजे n इज इक्वल टू काय असेल इथे 56. तर देअरफॉर यस 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 56 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय 2a जसाच्या तसा प्लस n म्हणजेच काय 56 मायनस 1 आणि इंटू डी. पुढे याला जर आपण सॉल्व केलं तर यस 56 इज इक्वल टू 56 अपॉन मध्ये 2 याला जर भाग दिला तर 2 चा 4 आणि 2 8 चा म्हणजे 28 आणि इंटू 2a प्लस आता 56 मायनस 1 म्हणजेच काय होतो 55d. कळत आहे. तर आपण इथे व्हॅल्यू कशाची काढलेली आहे 2a प्लस 55d म्हणजेच किती आहे 180 करते. याला इक्वेशन आपण वाटलंच तर इथे 3 देऊ. ओके. आणि जेव्हा आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू म्हणजेच काय 28 मल्टिप्लाय आता या पूर्ण याची व्हॅल्यू काय आहे 180. ओके. इथे आपण रिझन देऊ शकतो फ्रॉम
इक्वेशन 3 करते. तर ह्या ठिकाणी आपल्याला फक्त आता काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करतानाही 0 सोडून द्यायचा, नंतर ॲड करायचा. तर 28 मल्टिप्लाय 18 पहिले स्ट्रेट 8 8 64ची 4 हातच्याले 6 8 1 8 8 2 16. ओके, या सर्वांची करणार आपण ॲडिशन. तर इथे 24 आणि 6 म्हणजेच 30 ची 0 हातच्याले 3, त्यानंतर 2 1 2, 3 2 5 आणि हा 0 इथे म्हणजेच 5 0 आणि 4 0. हा 0 का बरं दिला, कारण की इथे 0 होता आधी ऑलरेडी, त्यानंतर आपण काय करणार, तिथे ॲड करणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपली सम ऑफ 56 काय आलेलं आहे, द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म इज 5040. कळत आहे. तर स्टेटमेंट काय असेल, द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म इज 5040. ओके, हे कॅल्क्युलेशन केले होते आपण. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. समजलं. थँक्स फॉर वॉचिंग.